या 10 चुका अजिबात करू नका, नाहीतर तुमचा चेहरा, तुमची ओव्हरऑल स्किन बघण्याच्या सुद्धा मापाची राहणार नाही. जर तुमचं लग्न होणार असेल, तुम्ही एक छान ब्राईड असाल, म्हणजेच तुम्ही क्यूट सुंदर अशी नवरी होणार असाल, इवन तुमच्या घरी, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या पाहुण्या-पैंच्यात जर कुणाचं लग्न असेल आणि तुम्हाला तुमच्या स्किनचं बेस्ट व्हर्जन अचीव्ह करायचं असेल, तर ही ब्रायडल ग्लो अप सिरीज खास करून तुमच्यासाठीच आहे. 1 मिनिट, ना माझं लग्न होणार आहे, ना माझ्या अख्ख्या खानदानात कोणाचं लग्न आहे, ना माझ्या फ्रेंड्सचं कोणाचं लग्न आहे, मग मी का ही सिरीज फॉलो करते? उत्तर एकदम सोपं आहे, कारण मला सुद्धा माझी स्किन बेस्ट दिसावी अशी वाटते आणि तुम्हालाही असंच वाटत असेल तर ही सिरीज खरोखर तुमच्या स्किनला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करणार आहे. या सिरीजचा आज पहिला भाग आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या चुका करायच्या नाहीत. प्रत्येकाच्या डोक्यात एकच असते की मला हे वापरायचं आहे, मला ते वापरायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कशापासून सावध राहण्याची गरज आहे, कशापासून लांब राहण्याची गरज आहे आणि कोणत्या गोष्टी वापरायच्या नाहीत. आणि या जर चुका तुम्ही करत असाल तर कितीही महागडे प्रॉडक्ट्स वापरा, कितीही चांगलं स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करा, तुमची स्किन ट्रान्सफॉर्म होणार नाही. मग आपल्याला वाटते की एवढं लावून पण का उपयोग होत नाही आहे, कारण तुम्ही या 10 चुका करताय. मिस्टेक नंबर 1 आहे युजिंग ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ऑन फेस. आता आपल्या त्वचेला एक प्रॉपर स्किन केअर रुटीनची सवय झालेली असते. तुम्ही जे रेग्युलरली फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन जे वापरताय, त्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची आपल्या त्वचेला सवय झालेली असते. आणि जेव्हा या रुटीनमध्ये आपण काहीतरी सडन चेंज करतो, एकदमच काहीतरी मोठा बदल करून काहीतरी नवीनच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, हार्श केमिकल्स आपल्या चेहऱ्यावरती लावायला चालू करतो, तुमची स्किन काहीतरी वेगळी रिॲक्शन देऊ शकते. मी असं अजिबात म्हणणार नाही की हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स बाद आहेत, असं मला म्हणायचं नाही आहे. पण ते प्रत्येकाला सूट करतीलच असं नाही आणि लगेच सूट करतील असं सुद्धा नाही. 99% आपण मानून चालूया की हे सगळे प्रोडक्ट्स आमच्या स्किनला चांगलाच रिझल्ट देणार आहेत. पण बाय चान्स तो 1% आपल्या स्किनला टोटली खराब करू शकतोय. त्यामुळं ऐन मोमेंटला, आता बाबा होय महिन्याभरात, 2 महिन्यात आपलं लग्न आहे, आपल्या घरात कार्यक्रम आहे, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे तो, आणि त्या एका दिवसात बेस्ट दिसण्यासाठी आपण आपल्या स्किनला वर्स्ट करू शकतोय. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की जे जे हार्श केमिकल्स आहेत, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की बेन्झोइल पेरॉक्साइड, रेटिनॉल, ग्लायकॉलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड, हे ऐकताना आपल्याला लय भारी वाटते, हे काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि यानं कायच होणार आहे. याने आपली स्किन खूप चांगली होते, पण त्याला एक योग्य काळ, योग्य वेळ असायला पाहिजे, योग्य प्रमाण असायला पाहिजे. त्याला एक प्रॉपर वेने ट्रीट करायला लागते, वापरायला लागते आणि त्यावेळीच ते चांगले रिझल्ट्स देतात आपल्याला. म्हणून ऐन मोमेंटला प्लीज असा काहीच पराक्रम करू नका, नाहीतर तुमचा चेहरा पूर्णपणे वाट लागेल. मिस्टेक नंबर 2, ओव्हर एक्सफोलिएशन. आता ह्याच्यावर मी का नाही असं एक तासभर बोलू शकते. खरोखर मी समजू शकते, काय सगळ्यांच्या फिलिंग्स असतात. लग्न आयुष्यात फक्त एकदाच होणार आहे, सगळे कार्यक्रम आयुष्यात फक्त एकदाच होतात. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपल्या लग्नात लावलेल्या लाइटिंग पेक्षा जास्त आपलाच चेहरा चमकायला पाहिजे. आणि यात काही चुकीचं पण नाही आहे, कारण तसं सगळ्यांनाच वाटत असते. म्हणून आपण एवढं थोबाड घासायला चालू करतोय, एवढं घासतोय, जणू 25-26 वर्ष झालं आपण त्या खाणीत कुठल्या तरी कामाला गेलोय आणि आपल्या चेहऱ्यावर धुरळा आणि प्रदूषण आणि घाण सोडून काही नाहीच आहे. एवढं पण एक्सफोलिएट करायचं नाही की आपली स्किन सुद्धा भीक मागायला पाहिजे की बास कर, किती हाल करायलास. एक्सफोलिएशन करणं योग्य आहे, पण ओव्हर एक्सफोलिएशन करणं पूर्णपणे चुकीचं आहे. एखादी गोष्ट प्रमाणात चांगली असते आणि ती रिझल्ट सुद्धा जबरदस्त देते, पण जेव्हा आपण ते प्रमाणाच्या बाहेर ती गोष्ट करायला चालू करतोय, तेव्हा मात्र जरासं काहीतरी बिघडायला चालू होते. मग आपल्याला कळत नाही, ती एक्सफोलिएट केल्यानंतर तिची स्किन एवढी भारी दिसते आणि मी एक्सफोलिएट करायला की माझी स्किन अशी का व्हायला, रॅशेस आल्यात, पिंपल्स आल्यात, घासून घासून चेहरा फुटालाय, कातडं निघल्यासारखं दिसायलंय. सोपं आहे म्हणून दिवसभर करत बसायचं नाही, आठवड्यातून एकदा आणि जास्तीत जास्त 2दा जर तुम्ही खूप ट्रॅव्हल करत असाल तर एवढं बास आहे एक्सफोलिएशन. कोणताही स्क्रब वापरा जो रेग्युलरली वापरताय तो. मिस्टेक नंबर 3 आहे डोंट मॅनेजिंग स्ट्रेस, टेन्शन अँड स्क्रीन टाइम. आता हा जो मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त इग्नोर केला जाणारा, पण सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला मी एक सांगते की तो जो तुमचा दिवस असणार आहे, फायनल वेडिंग डे, तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल, सगळ्यात इमोशनल आणि सगळ्यात बेस्ट फिलिंग वाला दिवस असणार आहे. आणि त्याच्या टेन्शन मध्ये
अख्खा महिना आपण जाळून काढतोय. म्हणजे मी त्या दिवशी कसं दिसणार आहे, मला लोक पटवून घेतील का नाही आणि माझ्यासोबत काय होईल त्यावेळी, मी छान दिसणार का नाही, मग मला तो कलर चांगला दिसेल काय, मग मला तो मेकअप केलेला चांगला दिसेल का, अरेच्या मारे हेअरस्टाईल कुठली करायला पाहिजे, ती पार्लरवाली मला व्यवस्थित नटवल ना, या दुसरीला सांगू मी, काय करू, हे स्किन केअर प्रोडक्ट वापरू काय नको वापरू, अजून माझ्या चेहऱ्याला कसं मी चांगलं बनवू, हे ते. आणि यात का नाही आपण एवढं व्हिडिओ बघतोय की ही काय सांगतात ती काय सांगतात, 100च्या 60 तुमच्याकडे व्हरायटीज आहेत युट्यूबवरती. मग आपण कुणाच तर काय तर प्रत्येकाचं ऐकून काहीतरी ट्राय करत असतोय आणि या सगळ्या गोष्टीत आपण एक गोष्ट विसरतोय की आपलं स्क्रीन टाइम भयानक वाढलेलं असते. जिथं तुम्ही दिवसाचे 1-2-3 तास तुम्ही मोबाईल बघत होता, आता तुम्ही दिवसाचे 8 तास 7-8 तास फोन बघताय. तुमचं टेन्शन वाढलंय, त्याच्यामुळं तुम्हाला स्ट्रेस यायला चालू झालाय, प्लस तुम्हाला झोप नीट लागत नाही, तुमचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या चेहऱ्यावर सप्पय दिसतात. तुम्ही कितीही महागडे प्रॉडक्ट वापरा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही किती पण म्हणजे किती पण महागडे प्रॉडक्ट वापरा, तुम्ही स्टँडर्ड मधला स्टँडर्ड स्किन केअर ब्रँड निवडा, मेकअप निवडा, काय पण निवडा, जर तुम्ही या 3 गोष्टी मॅनेज केल्या नसल्या, डार्क सर्कल तुम्हाला 101% होणार, झोप नीट लागत नाही, केस गळायला चालू होणार, तुमचा चेहरा एकदम डल पडलेला दिसेल. आणि जेव्हा तो नॅचरली आपला चेहरा डल दिसतो त्यावेळी किती पण हायलायटर लावायचं आणि काय पण लावायचं, जी नॅचरल गोष्ट आपल्या चेहऱ्यावर झळकून येते, जे तेज नॅचरली असते ना, ते कुठला प्रोडक्ट देऊ शकत नाही तुम्हाला. त्यामुळं या 3 गोष्टी मॅनेज करायला शिका. प्राणायाम करू शकताय, जिम लावू शकताय, योगा करू शकताय. या सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज होतो. त्यामुळे थोडंसं या गोष्टी मॅनेज करा. तुमची स्किन जी आहे ती आणखी थोडी जास्त रिकव्हर व्हायला मदत होते आणि जास्त उजळ दिसते. मिस्टेक नंबर 4 ज्याला तुम्ही लई कोरिलेट करू शकताय ती म्हणजे लग्नाच्या 3-4 दिवस अगोदर फेशियल करणं किंवा आयब्रो करणं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझ्या दादाचं लग्न होतं आणि त्यावेळी मी कधी नाही ते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फेशियल केलेलं. मी खरोखर त्याच्या अगोदर कधीच फेशियल केलं नाही. हां, मी घरी खूप स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरते, पण मला पार्लरमध्ये थोडंसं त्या बायकांच्यावर विश्वास ठेवायला जरा असं प्रॉब्लेम होतोय. मला असं वाटतं की त्यांनी काय तर करून तर ठेवणार नाहीत, माझ्या थोबाडाची वाट लावतील, काय प्रॉडक्ट वापरतात काय माहीत. मग त्यामुळं मी कसंबसं धाडस करून गेलेले, छानपैकी फेशियल वगैरे केलं मी आणि फेशियल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण फुटकुळ्या उठलेल्या. लाल-लाल भडक. माझ्या चेहऱ्यावरती शक्यतो कधी पिंपल्स येत नाहीत. कधी तर वर्षभरातून एखादा दिवस ते पण काहीतरी बिघाड झाला असला तर माझ्या स्किनवरती पिंपल येतात. अदरवाईज माझ्या स्किनवरती जास्त कधी पिंपल येत नाहीत. आणि चेहऱ्यावरती ज्या सगळ्या फुटकुळ्या उठल्या मला काहीच समजेना काय करायचं आणि काय नाही. जाईनच काय केलं तर. त्यानंतर मी 3-4 दिवस माझ्या चेहऱ्याला काहीच लावलं नाही पाणी सोडून आणि मी खूप घाबरलेले की माझ्या दादाचं लग्न आहे आणि असं कसं काय झालंय. आणि माझं नशीब चांगलं होतं की मी 8-10 दिवस अगोदर फेशियल केलेलं. तेच जर 3-4 दिवसानंतर लग्न आहे, बायका तर सांगतात की फेशियल 2-3 दिवस अगोदरच करायचं, मग तुम्हाला त्याचा रिझल्ट जास्त चांगला बघायला मिळतो. हा रिझल्ट जर चांगला असला तर ठीक, नाही तर आता माझ्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत झालं असलं तर, आणि तेच एक तर माझ्या भावाचं लग्न होतं, मग माझ्या तोबडावर काय तर झालं तर चालतंय, पण तेच माझं लग्न असतं तर, तेच जर आता तुमचं लग्न असेल तर, तुम्ही एक छान ब्राईड होणार असाल तर आणि ऐन मोमेंटला तुमच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे फुटकुळ्या भरल्यात तर तुम्हाला कसं वाटेल यार? कोणाला चांगलं वाटणार नाही, कारण माझी स्किन जशी पहिला होती तीच बेस्ट होती. आता वेगवेगळे सॅलॉन्स, मोठमोठे सॅलॉन्स हे शहरात असतात, पण खेडेगावात एवढ्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळं जरासं विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी करायच्या, कारण एकदा बिघाड झाला तर तो बिघाड रिकव्हर व्हायला ॲटलीस्ट 7-8 दिवस जातातच. म्हणूनच 3-4 दिवस अगोदर एखादं फेशियल किंवा आयब्रोज अजिबात करू नका. नकटीच्या लग्नाला 17 विघ्न म्हणतात ते तसं होते. काय तर ऐन मोमेंटला आपण करायला गेलो की नाही, काही ना काहीतरी बिघाड होतोय. मग कुठतर थ्रेड लागला, रक्त आलं तिथनं, त्यानंतर काहीतरी फुटकुळ्या उठल्या, तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला थोडेसे दिवस लागतात. म्हणून कमीत कमी 8 तिथं 10 दिवस अगोदरच काय एक्सपेरिमेंट करायचंय तू करायचं. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक सोबत एक कमेंट सुद्धा नक्की करा.
नेक्स्ट मिस्टेक आहे ती म्हणजे युजिंग न्यू मेकअप प्रोडक्ट्स ऑन युअर फेस. जे मेकअप प्रोडक्ट्स, जे मेकअप ब्रँड्स तुम्ही ऑलरेडी तुमच्या आयुष्यात ट्राय केलाय. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन आजपर्यंत वापरत आला आहात, तर प्लीज तुमच्या लग्न समारंभासाठी सुद्धा तेच फाउंडेशन वापरा. जर तुम्ही शार्लेट टिल्बरी सारखे मोठमोठे ब्रँड्सचे फाउंडेशन तुम्ही वापरत असाल, तर प्लीज तुम्ही तेच वापरा. ज्या ज्या लोकांना वेगवेगळे फाउंडेशन्स, वेगवेगळे मेकअप प्रोडक्ट्स ट्राय करून सवय आहे, तुम्ही वापरलात तर चालते. पण ज्या ज्या मुली, ज्या ज्या स्त्रिया अशा आहेत की त्यांनी आजपर्यंत काहीच वापरलं नाही आहे, किंवा एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट वापरलाय, तुम्ही जर काहीतरी जगावेगळं करायला गेला तर मे बी तुमची स्किन वाट लागू शकते. आणि मे बी ते प्रॉडक्ट, त्याची शेड तुम्हाला सूट करेलच असं नाही. कारण प्रत्येक ब्रँडमध्ये तुमचा स्किन टोन, तुमचा शेड जो आहे तो वेगवेगळा असतो. प्लस आपल्याला हे सुद्धा माहिती लागते की आपली स्किन टोन कोणती आहे, आपली अंडर टोन कोणती आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला एखादा फाउंडेशनचा शेड निवडावा लागतो. आणि इथं जर तुम्ही चूक केला तर आपला जो चेहरा आहे तो ग्रे पडतो, काळा पडतो. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की नवरी आज जरा काळीच दिसायला, तुला परवा भेटलेलो त्यावेळी तर ती छान गोरी दिसत होती आणि आता एकदमच काय झालं यार हिला. तेच उलट पण होते. नवरी आता थोडीशी छान सावळी आहे आणि लग्नामध्ये एवढीच कशी काय पांढरी दिसायला, काय भानगड झाल्या काय कळना. मेकअप लय केलाय ना पार्लरवालीने हिला. आता या गोष्टी तुम्ही नवरीच्या मागं म्हणलं तर चालते, पण नवरीच्या तोंडावर कोणतं असं म्हणलं तर बिचारीला लय वाईट वाटते. त्यामुळे तुम्ही जर एखादा मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की स्किन टोन आणि अंडर टोन नुसारच फाउंडेशन निवडायचं. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की कुठला पण स्किन टोन असू दे, लिटरली कुठला पण स्किन टोन असू दे, प्रत्येकावर ते पांढरं फाउंडेशनच थापायचंय. काय गरज आहे यार. जो ज्याची स्किन टोन जशी आहे तसं राहू द्या ना त्याला. ती स्किन टोन त्याला आवडते, तिला आवडते, ती त्यातच छान दिसते, तर तुम्हाला काय गरज आहे तिला गोरं बनवायची. पण आता सध्या मोस्ट ऑफ द मेकअप आर्टिस्ट याच चुका करत आहेत की त्या स्किन टोनलाच पूर्ण बदलून टाकायचं. म्हणजे थोबाड तुमचं तुम्हाला बघितल्यावर ओळखत नाही की अरे ही मी आहे, लिटरली मी आहे. इथं तुमचा फाउंडेशनचा शेड चुकलेला असतो. त्यामुळे ऐन मोमेंटला कुठला तर नवीनच ब्रँड वापरू नका. म्हणून जो ब्रँड ट्रस्टवर्दी आहे आणि तुम्ही आजपर्यंत जो शेड वापरत आहात त्यासोबतच एक्सपेरिमेंट करा आणि तोच वापरा. नेक्स्ट चूक आहे ती म्हणजे शेविंग युअर फेस बिफोर मेकअप. मी एवढ्या इन्स्टावरती रील बघितल्यात, एवढ्या रील बघितल्यात की मेकअपच्या अगोदर मुली पहिल्यांदा फेस शेविंग करतात आणि त्यानंतर त्याच्यावरती मेकअप करतात. बरेच मोठमोठे फॅशन इन्फ्लुएन्सर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला सांगतात की मी अगोदर शेविंग करते आणि त्यानंतर मी त्याच्यावरती मेकअप करते, त्याच्यामुळे माझी स्किन क्लिअर दिसते, इव्हन टोन दिसते, ग्लोईंग दिसते. हे खरं असेल त्यांच्यासोबत, कारण त्यांना सवय आहे या सगळ्या गोष्टींची. पण आजपर्यंत तुम्ही कधीच उभ्या आयुष्यात फेशियल हेअर्स रिमूव्ह केलेलं नाही आहे. तुमच्या चेहऱ्यावरती काही कारणास्तव, म्हणजे काय तुम्हाला मेडिकल इश्यू असेल, जेनेटिक प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती, चेहऱ्यावरती भयानक फेशियल हेअर्स आलेत आणि तुम्ही आता तुमचं लग्न आहे तासाभरात आणि तुम्ही मेकअप करताय आणि त्याच्या अगोदर तुम्ही रेझर फिरवलाय तुमच्या चेहऱ्यावरती आणि मग त्याच्यावरती मेकअप केलाय. बाई, पागल झालाय काय? असलं काही करू नका. कारण हा एक खतरनाक एक्सपेरिमेंट आहे. ह्याचा अर्थ काय माहित आहे? मौत को छूके टक से वापस आना. प्लीज 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 माझ्या बहिणींनो, अजिबात असं करू नका. भले तुम्हाला सवय असेल शेविंग करून, तरी सुद्धा ऐन मोमेंटला प्लीज करू नका. कारण शेविंग केल्यानंतर आपली स्किन पूर्णपणे एक्सफोलिएट झालेली असते, वरचा सगळा लेअर गेलेला असतो चेहऱ्यावरचा. आणि अशा बेअर स्किनवरती जेव्हा तुम्ही थोडासा ऍक्टिव्ह आणि काहीतरी नवीन इन्ग्रेडियंट लावला तर मे बी तुमच्या स्किनवरती भयानक रिॲक्शन्स येऊ शकतात. खूप मुली आहेत ज्यांचं ऐन मुवमेंटला, ज्यांच्या चेहऱ्यावरती फोड आल्यात किंवा पिंपल्स आल्यात, ऍक्ने झाल्यात, त्याच्यामध्ये पू झालेला असतो. म्हणून प्लीज माझ्या बहिणींनो, जर तुम्ही नवीन असाल या सगळ्या गोष्टींसाठी तर 8 दिवस अगोदर, जर तुम्हाला नेहमीच सवय असेल शेविंग करून फाउंडेशन वगैरे लावायची, तरी सुद्धा एक 3-4 दिवस तरी अगोदर या सगळ्या गोष्टी करा. कारण ऐन मोमेंटला त्या क्षणाला जर तुमची स्किन बाद झाली तर तो क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. रिकव्हरीसाठी टाइम लागतो, एवढं लक्षात ठेवा. चूक केल्यानंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. नेक्स्ट, जर तुम्हाला हेअर कलर करायला खूप म्हणजे खूप आवडत असेल तर प्लीज 3-4 महिने अगोदर हेअर कलर करू नका. हा, करू नका म्हणाले मी. कारण 3-4 महिन्यानंतर तुमचा जो हेअर कलर आहे तो थोडासा फेड व्हायला चालू होतो आणि जो त्याचा रिअल कलर आहे, जो तुमच्या केसांवरती उठायला पाहिजे, तो व्यवस्थित उठून दिसत नाही. त्यामुळं हेअर कलर जर तुम्ही करणार असाल
तर एक 2 आठवडा अगोदर तुम्ही करू शकताय. म्हणजे एक 2 आठवड्यानंतर लग्न आहे, एक 2 आठवडा अगोदर केला तरी चालेल. इव्हन 1 आठवडा अगोदर केला तरी चालेल. हेअर कलर केल्यानंतर मात्र व्यवस्थित काळजी घ्या. कलर प्रोटेक्टिंग शॅम्पूज, कंडिशनर्स आणि काय म्हणू सिरम्स वगैरे वापरा. त्यामुळे तुमचा जो हेअर कलर आहे तो प्रोटेक्ट होतो. हेअर वॉश केल्यानंतर कलर तुमचा जात नाही. लॉरियलचं हेअर कलर प्रोटेक्टिंग शॅम्पूची जी रेंज आहे ती जबरदस्त आहे. मी ट्राय केलेली आहे म्हणून सांगते. खूप छान आहे ती, तुम्ही ट्राय करू शकता. इव्हन तुम्हाला कोणती पर्सनली आवडते ती ट्राय करू शकता. नेक्स्ट मिस्टेक आहे Doing unnecessary experiments with your hairs. लई महत्वाची गोष्ट आहे की माझं लग्न होणार आहे आणि माझे केस खतरनाक दिसायला पाहिजेत. त्यासाठी स्मूथनिंग, रिबॉन्डिंग, केराटिन, स्ट्रेटनिंग आणि आणखी एक कन्सेप्ट आहे परमनंट स्ट्रेटनिंग. पूर्णपणे आयुष्याला चुना लावणारी ही ट्रीटमेंट आहे. परमनंट या जगात काही सुद्धा नाही. अरे माणूस परमनंट नाही आहे. तुम्हाला वाटते ट्रीटमेंट परमनंट असणार आहे? शक्यच नाही आहे. तुम्ही या परमनंट शब्दाखाली जे पैसे घालताय सगळे वाया जाणार आहे. जाणारच आहेत. माझं हे 100% मत आहे. जाणार म्हणजे जाणारच. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत टेम्पररी इफेक्ट देतात. पण हा इफेक्ट ज्यावेळी निघतो तुमची केस आरारारारा म्हणजे मला विशेषण सुद्धा आठवत नाहीये. एवढी घाणेरडी म्हणजे एवढी घाणेरडी तुमची केस दिसतात. मग तुम्हाला टेम्पररीच काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही त्या दिवसासाठी फक्त तुम्ही स्ट्रेटनर वापरू शकताय, कर्लर वापरू शकताय. त्याने ऍटलिस्ट कमी केस तुमची डॅमेज होतील. पण जर तुम्ही या परमनंट शब्दाच्या नावाखाली कोणाच तर काहीतरी बघून जर केसांवरती ट्रीटमेंटच करायला गेला असेल सरळ सरळ, तर तुमच्या केसांचा साळूता झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी केस घाण दिसतात. एवढं सांगायचं की 2-3 दिवसांसाठी तुमचे केस डॅमेज झाले तर चालतील. पण त्या 2-3 दिवसाचं डॅमेज भरून काढण्यासाठी तुम्ही जे 2-3 वर्ष तुमच्या केसांची वाट लावणार आहात त्यापासून प्रोटेक्ट, त्यापासून तुम्हाला मी सावध करत आहे. म्हणून प्लीज हेअर ट्रीटमेंट्स घेऊ नका. हे माझं स्पष्ट मत आहे. बाकी तुमची इच्छा, तुमच्याकडे जर खूप जास्त पैसे असतील आणि तुम्हाला तुमच्या केसांची वाट लावायचीच आहे असं तुम्ही ठरवलंच असेल तर प्लीज गो फॉर इट. नेक्स्ट मिस्टेक आहे डोंट डुईंग पॅच टेस्ट. आपण या फ्लो मध्ये एवढं घुसलेलं असतोय की हे प्रोडक्ट ते प्रोडक्ट, हे प्रोडक्ट ते प्रोडक्ट, काय तर नवीन वापरायचंय मला, माझी स्किन एकदम भारी करायची, छान करायची आहे, काय वाटेल ते होऊ दे, माझी स्किन टोन मला लाईट करायची आहे, थोडीशी ब्राईट करायची आहे, उजळ मस्तपैकी दिसायला पाहिजे म्हणून आपण एवढे प्रोडक्ट वापरायला चालू करतो. आणि गेम त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात वेगवेगळे आणि आपण डायरेक्ट चेहऱ्यावरती लावतो. तिने सांगितलं ना व्हिटॅमिन सी चांगला असते, घ्या प्रोडक्ट आणि डायरेक्ट चेहऱ्यावरती लावा. इथंच चुकतोय आपण. इथंच पहिल्यांदा पॅच टेस्ट करायची. कितीही गडबड असू दे, घाई असू दे, काय वाटल ते, जग इकडचं तिकडं होऊ दे, जग बुडून मरू दे, काय आपल्याला फरक पडत नाही. पॅच टेस्ट करायला अजिबात विसरायचं नाही. इथं लावायची, कारण इथली जी स्किन असते आपली ती थोडीशी सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे इथं कोणताही प्रोडक्ट अगोदर लावायचा. रात्री लावा मस्तपैकी तुम्ही कधी पण. आणि रात्री इथं लावायचं आणि झोपायचं. सकाळी उठल्यानंतर बघायचं काय इथं रिॲक्शन आल्या, काय काय फुटकुळ्या उठल्यात, रेडनेस आले, लाल झाले काय, किंवा ब्रेकआउट्स वगैरे काय झाल्यात काय, किंवा लावल्यानंतर लगेच आपल्याला खाजवली काय तिथली जागा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर चेक करायच्या. आणि जर तुम्हाला काहीच झालं नसेल तर तुम्ही मात्र दुसऱ्या दिवशीपासून वापरू शकताय. पण डायरेक्टली चेहऱ्यावरती लावू नका, कारण याचे रिॲक्शन्स खूप घाण येऊ शकतात. माझ्यासोबत एक झालेलं की माझं जे राईस वॉटर होतं, मी रेग्युलर वापरत होते ते राईस वॉटर आणि ते खराब झालेलं 7-8 दिवस. मी घरी बनवलेलं टोनर आणि ते 7-8 दिवसानंतर मी लावले 3 दिवस आणि लावल्यानंतर मला काहीतरी जरा वेगळं वाटत होतं. तरी पण माझी बुद्धी म्हणजे आणि 2-3 दिवस मी कंटिन्यू तरी पण वापरले. माझ्या चेहऱ्यावरती फुटकुळ्या आल्या, पूर्ण या गालावरती माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले. तरी सुद्धा मी ते माझं चालूच आहे. आमची मम्मी सुद्धा मला म्हणाल्या की बघ बाळ त्यामुळेच व्हायले काय, एकदा चेक कर. आणि 1-2 दिवस मी वापरलं नाही, ते बऱ्यापैकी कमी झालं. तिसऱ्या दिवशी मी म्हटलं की हा मग काय तर ॲलर्जी वगैरे झाली असेल. मग परत मी ते प्रॉडक्ट वापरलं आणि माझा पूर्ण चेहरा भरला. आणि त्यानंतर 7 दिवस लागले ते पूर्ण पिंपल्स रिकव्हर व्हायला. 7 दिवस. 7 दिवस मी माझ्या चेहऱ्याला ना सनस्क्रीन लावलेलं, फेस वॉश लावलेलं, काहीच लावलं नव्हतं. तरी पण मला 7 दिवस लागले माझा चेहरा नॉर्मल होण्यासाठी. असंच काहीतरी होतं जेव्हा तुम्ही पॅच टेस्ट न करता चेहऱ्यावरती काहीतरी लावताय. होऊ शकतं, होतच असं नाही, पण होऊ शकतं. त्यामुळं अगोदर टेस्ट करायचं आणि मगच काय असेल ते चेहऱ्यावरती लावायचं. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून थोडी तरी माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय युअर मॅरेज. बाय बाय.